वैद्यकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे आणि जगाला धडकी भरवणारी ही बातमी आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं कर्करोगाबाबत एक अत्यंत धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय। या अहवालानुसार जगातील दर 5 पैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका आहे। कुटुंबातील परिणामांचा विचार केला तर 92% लोक यामुळे प्रभावित होणार आहेत। 2050 पर्यंत जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या तब्बल 3.5 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे कर्करोगामुळे आई गमावणाऱ्या मुलांच्या संख्येत भारत जगात आघाडीवर असलेल्या 6 देशांमध्ये समाविष्ट असल्याची बाब समोर आलेली आहे। त्यामुळे भारतामध्ये चिंता वाढली। येत्या 20-25 वर्षात म्हणजे 2050 पर्यंत जगामध्ये कर्करोगाचं प्रमाण खूप वाढणार आहे। ते इतकं वाढणार आहे की दर 5 माणसामागं एक व्यक्ती ही कॅन्सरग्रस्त असेल। सध्या हृदयरोगामुळे किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे जे मृत्यूची संख्या आहे ती जास्ती आहे, परंतु या मृत्यूच्या संख्येच्या वर्गवारीत येत्या काही वर्षात कर्करोगाचा क्रमांक लागेल असं WHO म्हणणं आहे। आपण ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। जगातील 5 पैकी एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका आहे। 92% लोकांवर याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे। 2050 पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांची संख्या 3.5 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। कॅन्सरमुळे आई गमावणाऱ्या मुलांच्या संख्येत भारत जगातील पहिल्या 6 देशांमध्ये असेल। जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 50% रुग्ण आणि 56% मृत्यू हे एकट्या आशियातले असतील। तंबाखू, मद्यपान, लठ्ठपणा आणि प्रदूषण रोखल्यास 40% केसेस टाळणं शक्य होऊ शकतं।